तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती. आता वाजली संध्याकाळचे 4 आणि आपण आलोत कोट्यावर. तर तुम्हाला माहिती आहे, आपण एक चॅलेंज घेतलं आहे 90 दिवस रोज ब्लॉग करणे. तर आजचा 6वा दिवस आहे ब्लॉगचा. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ते भेटू तुम्हाला थोडा टाईम. चप्पल ते स्वयंपाक करते नाही ते. झालं मी घेतो एक गोळा. हाव आपल्याला करायची रोटी, त्यामुळे ते गावरा घेतला काढून. आता पेटवायचे लावून जाऊ कोठावर. तर आता गावरे घेतल्या काढून आता ते पेटवायचं आणि त्यामध्ये टाकायची रोटगी. हे आपलं ऑटोमॅटिक गेट, जे की आपोआप लागते. आता ज्या गावराने आल्या आपण ते पेटून घेऊ. त्या मागच्या साईडने ठेवल्या तेवढं पेटून घेऊ. पुन्हा चुकला मिळाला असा लागला, मग पुन्हा चुकाची आला असता. कुठं करायचं वाळ्यात माती पाहणं म्हणजे टपलं पाहिजे. असं ते फावडं नव्हतं दुसरं, ते रेती वाढलेली ना ते टाळलेलं लटकले ते केले का नाही ना थोडं झालं. करावं खोलदारसं गावऱ्या टाकले शक्ती. मोडणं लागलं. चला खड्डा बा झालं ना. सायकल टाकू का? ते काय गोळे गोळे घ्या ना. ती पेट ते नव्हता म्हणा. ह्या ना म्हणलं येणं पेटतं ना. इथं लय मोठं आहे. हिरवं हो येतं काय गवत आहे. बंद शेतात असतं की रे.
वाढले ती मात Stranded in the open, dried out tears of sorrow, lacking all emotion, staring मस्त गरमी down लागली. the barrel, गरमी लागली मस्त. waiting for the final gates to open, to a new tomorrow. Moving with the motion, following the light that sets me तर मित्रांनो आता आपण आलोय हलकाच्या वर त्यामध्ये पाणी लावलंय ते पायासाठी आलतो बघा पुढे पाणी लावलंय त्र्यंबक मध्ये ते पायासाठी बरं आलं आणि दुसऱ्या मोटरचं या लसणात लावायचंय कुठे गेला हा लसूण म्हणजे आपण संतर तोडलं होतं ते संतर घेऊ खाऊ आणि मग लावू आपल्या लसणात पाणी तोपर्यंत आपले त्र्यंबकमधलं पाणी पाहून घेतलं आणि अजून प्रेमची आत्ताच मोटर चालू झाली त्यामुळे पाणी आलं नाही अजून ते पाणी असतं थांबू आणि नंतर लसणात पाणी लावून तिकडं खाली चाली आपली रोडगी करणं तर तिकडं रोडगी करणं चाली खालच्या वारामध्ये तर तिकडं झोपड दिसतोय तिकडं चाली आपली रोडगी करणं तर आपलं पाणी लावून झालं की जाऊ आपण रोडगे भाजले का नाही पाहासाठी तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा भेटू तुम्हाला थोडा टाइम मित्रांनो आता पाणी दिलंय लावून बघा हाय आपला लसूण यात पाणी दिलं लावून आता भिजतं ते आपल्याला जायचं आहे रोडगे पायासाठी खाली रोडगे झाले तर आता जाऊ आपण खाली मी व्हिडिओ काढायला हो मी आणि केलं ते खड्ड दाखवू व्हिडिओ व्हिडिओ दाखवू कोणी केलं stranded in the open, dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open, to a new tomorrow. Moving with the motion, following the light that हो जळणात त्या तिथून झोपट निघा लागली त्या तिथं झोपट निघा लागली
तर मित्रांनो आता आपण मशीन गिशीन जोडून घेतली, पाणी भरून घेतलं. आपल्याला ते म्हशीचं जे बसायचं आहे ते धुवायचं आहे, त्यामुळे आता हे चालू करून घेऊ. झालं एक चाली. आपल्याला जायचं आहे ते पाहिजे हे इकडं हे धुणं चालली तिकडे धुणं चालली. हे चपतून काढ नाही त्यामुळे ते लांबून घेतलं. इकडे आपली मशीन पण चालली. हे बघा इकडे मशीन चालू केली. पाणी पण खूप भारी. आपण परी जिकडं की ते दोन चाली तिकडे ते दोन चाली चकडून काढणं लावून घेतले ते चाली करून दिले. आता आपण जाऊ पायासाठी. म्हशी तिकडे बांधली, म्हशी मोकळीच्यात बांधल्या आणि ते दोन चालली. इकडे बाहेर लायचं. एवढं आरामात व्हायचं का आता ते अजून बारीक होतं ते. मित्रांनो आता हे राहिलं धुवायचं, ते धुवून घेऊ आणि नंतर हे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण सशाला चारा टाकला, भाजी आणि पाणी पण ठेवलं. बसला बायका कोपऱ्याचं पालकाची भाजी बेल टाकून आता खातो तो. तर मित्रांनो इथं मोटर घेऊ चालू करून. आता जे आपण जी नळी आहे ती तिचं पुढचं जे तोंड होतं ते बारीक फवारायचं ते काढून टाकले, म्हणजे आता दार मोठी होईन आणि लवकर धुणं होईल ती. तर आता मला दाखवतो. आता आपल्याला लसूण जे होते झालं भिजवणं आणि आपल्याला बेंड बंद करायचं. तर इथं मोटर बंद करून घेऊ आणि बेंड बंद करून घेऊ. तर मित्रांनो आता बेंड गिंड बंद करून घेतलंय आणि जे आपण जे लाईटर लावली टरबुजाच्या वारात, हे बघा हा एक लाईट आहे इथं, हा एक आहे, त्यावर तो एक आहे, तिकडे एक आहे. 4 लाईट आहे आणि त्याचं स्विच इथं आहे. ते आपण त्यासाठी करून घेऊ. ते बघा पूर्ण लाईट लागलेली आहे. इथं आपण टरबुजाचं रोप पाहू उपलं पाण्यात जे तोड्यासाठी लावलं होतं इथं. तर हे बघा आज नेमकं उगायला लागलंय कुठं. 5-6 कॅरेट लावले होते, त्यातलं उगू राहिलं आता टोमॅटो. हे बघा लहान लहान झाडे आणि हे जांबाचे लाईट गिट लागले. पेंडिकीन बंद करून टाकले. आता जाऊ आपण कोट्या. तर मित्रांनो आता आलो आपण एरीवर. आपल्याला पाईप जोडायचा आहे. तिकडच्या वावरामध्ये आपण जे स्प्रिंकलर लावले होते त्यामध्ये मोटर बंद करून घेतो आणि पाईप खोलून जो आहे तो याला बसवायचा. तिकडला पाईप येतो इकडं बसवायचा. इकडं गावामध्ये पण लावेल घेऊ खोलून.
त्यानंतर पाईप घेतला खोलून, आता लावायचं आहे तिकडं ह्या बँडाला. हे कुठं बांधायचं? हां, हे कुठं बांधायचं? तर मित्रांनो आता हे लावलं पाईप तिथं होता, त्या आता इथं लावला. त्याकडं मोटर चालली. झाली मोटर चालू. आता तिकडे स्प्रिंकलर चालू होते. असं आपण कोट्यावर. तर मित्रांनो आज होता आपल्या ब्लॉगचा 6वा दिवस आणि आपण 9वा दिवस रोज ब्लॉग टाकणार आहे. त्यामुळे ब्लॉग रोज सबस्क्राईब करून ठेवायचा. ब्लॉग रोज या जाईल. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.